हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला आता आम्ही निघालोय सिन्नरला। तर थोडीशी आम्हाला ना खरेदीही करायची होती। तर माझा आज हळदी कुंकू। तर चला तर हा पार्ट 1। तर पहिले आज आहे गणेश जयंती, तर गणपती बाप्पांचा हॅपी बर्थडे। तर म्हटले आमच्या इथे ना श्री गणपती मंदिर सिन्नर तर सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर आहे आणि एक मोठेही गणपतीचं मंदिर आहे। पण आज जास्त वेळ नसल्याने कारण भरपूर अशी तयारी करायची होती। तर म्हटले चला तर इथे दर्शन वगैरे घेऊ। पण माझं नशीब एवढं छान ना, तर भाग्यच समजायचं। तर मी गेले ना तर गणपती बाप्पाचा अभिषेकच चालू होता आणि मला तिथे माझी मम्मीही भेटली। तर मी ना खरेदी करायला आली, पण म्हटले दर्शन घेऊन जाऊ। आणि बघा हा छान मस्त आहे ना गणपती बाप्पासाठी पाळणं पण सजवलेलं होता आणि सकाळपासून इथे ना पूजा वगैरे चालली होती। तर पूजा वगैरे सगळी काही झालेली होती आणि गणपती बाप्पाचा अभिषेकच चालू होता आणि आरतीची आता वेळ पण झालेली होती। तर मी ते गेले ना तर अभिषेक आणि आरती, तर आरती ही सुरू झाली। तर बघा तर नशीबच समजायचं ना माझं। तर मी गेले तर गणपती बाप्पाची ही आरतीही भेटली मला। तर चला प्रसादही भेटला आणि माझ्या सईला पण आहे ना गणपती बाप्पाचा आशीर्वाद भेटला। सईनीही मस्त गणपती बाप्पाला ना झोका दिला। तर खूप छान असं बघण्यासारखं एकदम भारी। तर म्हटले बरं आपण एकदम असं टायमिंगवर आलो की गणपती बाप्पाचा एवढं छान अभिषेक वगैरे केला, सगळं काही बघायला भेटलं। आणि हे बघा बाळ गणेश, तर खूप छान मूर्ती होती। आणि हे बघा मम्मी पण मला तिथे भेटली। तर मी तर व्हिडिओज काढत होते, नंतर मम्मीला बघितलं, म्हटलं व्हिडिओ घेताना मम्मीला बघितलं की मम्मी ही आली आहे। तर मम्मी सकाळपासून आलेली होती। तर आम्ही गेलो ना तर छान असं हार वगैरे घालण्याचं चाललं होतं। तर बघा किती मस्त दिसतोय ना आपला गणपती बाप्पा। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। गणपती बाप्पाची मस्तपैकी आरती झाली आणि बघा किती भाविक होते, भरपूर अशी गर्दी होती। तरी पण सकाळचे आहे ना 11 11:30 वाजलेले होते, कारण सकाळपासून पूजा चालू होती आणि आरती झाली आता। तर दर्शनासाठी खूप सारी गर्दी झाली आणि गणपती बाप्पाचे रूप बघा किती मस्त दिसतंय ना। तर हे सिन्नरमध्ये ना सिद्धिविनायक मंदिर आहे, तर खूप छान आहे। तर बाहेर पण आता आहे ना बाळ गणेश होते ना, त्यांना तर झुल्यामध्ये टाकतील, तर तेही नक्की बघा।
तर हे बघा बाळ गणेशांना झुल्यामध्ये टाकले, तर आज त्यांचा जन्मदिवस, त्यामुळे इथे या मंदिरामध्ये ना मस्त बाळ गणेशाची छोटीशी अशी मस्त किती छान मूर्ती आहे ना, तर खूप भारी वाटत होतं. आणि माझी सई पण मस्तपैकी झोका देते बाळ गणेशांना. तर मम्मी होती आणि तर भारती आजी आहे ना त्याही भेटल्या आणि छोटीशी आरोही देत होती. तर हे बघा, तर छान असं मस्त आहे ना गणपती बाप्पाला आहे ना कपडे वगैरे सगळे काही असं लहान मुलाला पण जेवढं करतो ना तेवढंच बाळ गणेशांना सजवलं होतं. तर खूप छान दिसत होत्या. त्यानंतर सिन्नरला आलो म्हणजे सईला पाणीपुरी वगैरे खायचीच असते, तर म्हटलं चला तर आईस्क्रीम म्हणत होती ती खायची. आणि हे बघा तुम्हालाही दाखवते की मी काय खाते. तर कॅमेरासमोर गेला ना त्याच्यासमोर, तर लगेच तुम्हालाही दाखवत होती ती. तर घरी आलो आणि आता हळदी कुंकाच्या डेकोरेशनला सुरुवात झाली. आणि मिस्टरी आज त्यांनाही सुट्टी होती, आई बाहेर गावी गेलेले होते, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये काही दिसणार नाही. आणि दिदीलाही आणलं होतं कारण सईला सांभाळायला, पण सई नेमकी झोपलेली होती. आणि हे बघा असं छान मस्तपैकी हळदी कुंकूंचं आम्ही सगळे मिळून डेकोरेशन करतोय. त्यानंतर नम्रतालाही मी बोलवलं होतं, तर ती पण आहे ना 4-5 वाजता आली माझ्या घरी आणि म्हटलं चल माझं आवरेपर्यंत तू छान अशी रांगोळी काढ. तर तिच्या आयडियाने तिने छान अशी मस्त रांगोळी वगैरे काढली. आणि इकडे मिस्टरी पण सजवत आहे. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि आज माझं हळदी कुंकूचं डेकोरेशन कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा लुकही दिसला आणि हळदी कुंकूचं डेकोरेशन हे दिसलं, तरी बघ अजून आहे ना पणत्या वगैरे लावायच्या बाकी होत्या, कारण अजून खूप उजेड होता, 6च वाजलेले होते. तर म्हटले आपण सगळे आल्यानंतर पणत्या वगैरे लावू. तर ते सगळं तुम्हाला आहे ना नक्की, आणि माझ्या हळदी कुंकूला कोण कोण आलेलं होतं सगळे काही तुम्हाला पार्ट 2मध्ये बघायला भेटेल. आणि माझं हळदी कुंकूचं डेकोरेशन कसं वाटलं एक कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझा पार्ट 2मध्ये खूप भारी आहे, तर बायकांसाठी मी मस्त असा छोटासा गेम ठेवलेला होता, तर ते तुम्हाला सगळं काय पार्ट 2मध्ये बघायला भेटेल. तर पार्ट 2 ही नक्की बघा, तोही लवकर येईल. तर चला इथंच मी ह्या व्हिडिओची एंड करते. तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय.